पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ख्रिस्तामध्ये उपस्थित प्रिय बंधू आणि भगिनीनो, आज आपण पाहणार आहोत दुःख. येशूने आमच्यासाठी दुःख सहन केले, कारण त्या दुःखामध्ये आमचं सुख होतं, आमचा आनंद होता, आमची खुशी होती, आमचं भविष्य होतं. हे येशूला माहीत होतं. येशू आम्हाला वाचवण्यासाठी आला, आम्हाला जीवन देण्यासाठी आला आणि आम्हाला स्वर्गात नेण्यासाठी आला. आणि हे जेवढं येशूच्या मनामध्ये होतं की आम्हाला जीवन देणे आहे, आम्हाला सुख देणे आहे, आमची मुक्ती करणे आहे, तर हे सर्व बिना दुःख सहन केल्याने आम्हाला मिळणारच नाही. हे येशूला माहीत होतं, पित्या परमेश्वराला माहीत होतं. पित्या परमेश्वराने मनुष्यजातीला पापापासून दूर करण्यासाठी पुष्कळ प्रकारे प्रयत्न केला. संदेशांना पाठवलं, संदेश पाठवला, दर्शन दिलं, येऊन संदेश दिला, मोसेला पुढारी बनवला, पुष्कळ प्रकारचा प्रयत्न केला. परंतु देवबापाला समजलं की ह्या कोणत्याच माध्यमाने मानवाला मुक्ती मिळू शकत नाही. फक्त एक मात्र माध्यम उरलेला आहे की आपल्या पुत्राला अर्पण करणे. त्याच्या द्वारे, त्याच्या रक्ताद्वारे, त्याच्या दुःखाद्वारे, त्याच्या सहनाद्वारे मनुष्य जातीला मुक्ती मिळेल. आणि म्हणून पित्या परमेश्वराने आपल्या पुत्राला आमच्यासाठी अर्पण केला, मरण पावण्यासाठी अर्पण करून समर्पण केले. येशूने काय म्हटलेलं आहे? येशू म्हणाला, आम्ही योहानाची शुभवर्तमान अध्याय 12:24 मध्ये वाचतो. वचन सांगते, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, गव्हाचा दाना जमिनीत पडून मेला नाही तर तो एकटाच राहतो. गव्हाचा दाना जमिनीत पडून मेला नाही तर तो एकटाच राहतो, आणि मेला तर पुष्कळ फळ देतो. आम्हाला माहित आहे, सर्वसाधारण एक उदाहरण, एक गव्हाच्या दाण्याचं उदाहरण देऊन प्रभू येशू आम्हाला ही एवढी मोठी गोष्ट समजावून सांगत आहे. गव्हाचा दाना जमिनीत पडतो, तो वापतो आणि त्याच्यापासून पुन्हा झाड तयार होते, उंबया तयार होतात आणि त्याच्यातून पुन्हा पुष्कळ दाणे निर्माण होतात. हे सर्वांना माहीत आहे. परंतु एक आमच्या जीवनामध्ये एक महत्त्वाची गोष्ट समजण्यासाठी एक जेव्हा आम्ही याचा विचार करतो तेव्हा खरोखर आहे, तो मरतो. जमिनीचा दाणा मरतो, सडतो, स्वतःला नष्ट करतो. जमिनीचा गव्हाचा दाणा जमिनीमध्ये पडतो, नष्ट होतो, सडतो, मरतो, तेव्हाच त्याला कोंब येते. त्याचप्रमाणे येशूने स्वतःला त्या गव्हाच्या दाण्याच्या, मरणाऱ्या गव्हाच्या दाण्यासोबत आपली स्वतःची तुलना करून म्हणत आहे, येशू स्वतःला नष्ट केल्याशिवाय, रक्त सांडल्याशिवाय, दुःख सहन केल्याशिवाय आम्हाला मुक्ती मिळणार नाही, आम्हाला आनंद मिळणार नाही, आम्हाला शांती मिळणार नाही. प्रियजनो, हे दुःख वाईट नाही आहे. दुःख सुखाचा आरंभ आहे. दुःख सुखाकडे वाटचाल आहे. प्रत्येक रात्र आम्हाला सकाळ घेऊन येणार, प्रत्येक अंधार आम्हाला अंधारातून आम्हाला उजेडाची अपेक्षा होणार, आम्हाला आशा होणार की आमच्या जीवनात अंधार राहणार नाही, कारण उजेड येणार आहे, उजेड येणार आहे, अंधकार जाणार. आम्हाला प्रभू येशू म्हणत आहे. आपल्या शिष्यांना सांगताना येशूने म्हटलेलं आहे, मी जाणे हे तुमच्या हिताचे आहे. आम्ही योहानाची शुभवर्तमान अध्याय 16:7 मध्ये वाचतो. प्रभू येशू शिष्यांना म्हणत आहे, जेव्हा येशू शेवटच्या दिवसामध्ये, शेवटची तयारीमध्ये होता, शेवटच्या भोजनाची तयारी, आता येशूला माहीत होतं मरण येणार आहे, त्याला मारून टाकणार आहेत. येशूला सगळं माहीत होतं.
येशूला सगळं माहीत होतं कशा प्रकारे तो मरणार, कशा प्रकारे त्याला धरून देणार, कशा प्रकारे त्याला दुःख सहन करावं लागेल, हे सर्व त्याच्या डोळ्यासमोर एकदम चित्र दिसत होतं. आणि तो मग त्याच्याकडे वाटचाल करू लागला, त्याची तयारी करू लागला. आणि तेव्हा तो शिष्यांना बोलताना म्हणत आहे, शिष्यांशी बोलताना म्हणत आहे, तो म्हणतो, येशू म्हणतो, आम्ही योहानाचे शुभवर्तमान अध्याय 16 ओवी 7 मध्ये आम्ही वाचतो. येशू म्हणत आहे, तरी मी तुम्हाला खरे ते सांगतो, मी जावे हे तुमच्या हिताचे आहे. मी जावे हे तुमच्या हिताचे आहे, कारण मी न गेलो तर कैवारी तुमच्याकडे येणारच नाही. मी नाही गेलो तर कैवारी येणार नाही, म्हणजे सहाय्य करणारा, मदत करणारा येणारच नाही. मी गेलो तर त्याला तुमच्याकडे पाठवीन. प्रियजनो, येशू स्वतः म्हणत आहे, मी जाणे, मी मरणे, मी तुमच्यापासून दूर होणे. तुम्हाला दुःख वाटते किंवा तुम्ही ते दुःखाची गोष्ट आहे, परंतु हे दुःख तुमच्यामध्ये नेहमीसाठी दुःख राहणार नाही, तर तुम्हाला आनंद देणार. कसा? मी गेलो तर तुमच्यासाठी दुसरा कैवारी मी पाठवणार आणि तो तुमच्यासोबत सदासर्वदासाठी राहील. आम्हाला जरी दुःख झालं येशू गेल्याचा, तरी त्याने आमच्यासाठी दुःख सहन केलं, परंतु त्या दुःखातून आम्हाला आमची मुक्ती मिळवून दिली. त्या दुःखाद्वारे आम्हाला त्याने मोठा मार्ग दाखवला आणि त्याने आमच्यासाठी पवित्र आत्मा पाठवला. प्रियजनो, आमच्या दैनंदिन जीवनामध्ये दुःख येते, परंतु ते दुःख आम्हाला नष्ट करू शकत नाही, तर ते दुःख आम्हाला सहन करून त्याच्यातून पार करणे म्हणजे ती एक आमची परीक्षा आहे. किंवा आम्हाला शुद्धी करण्यासाठी जेव्हा आपण पाहतो, हे लोहार का करतात, खाती लोक का करतात, लोखंडाला आगीमध्ये टाकतात. कशासाठी? की त्याला पाहिजे तसा आकार देण्यासाठी. गरम करतात, आगीमध्ये टाकतात, अग्नीमध्ये टाकतात, विस्तवामध्ये टाकतात आणि त्याला गरम करतात. कशासाठी? की त्याला त्याच्या इच्छेनुसार त्याला बाग देण्यासाठी, त्याला वळण देण्यासाठी, त्याचा अवजार बनवण्यासाठी. त्याचप्रमाणे प्रियजन हो, आमच्यामध्ये जेव्हा दुःख येते तेव्हा आपण समजून जायचं की देव आमच्यावर खूप प्रेम करतो. आमच्यामध्ये जेव्हा दुःख येते तेव्हा आम्ही स्वतःला स्वीकार करून म्हणायचं की देवाची कृपा माझ्यावर आहे. जेव्हा दुःखामध्ये आहोत तेव्हा देव आमच्यासोबत आहे. जेव्हा आम्ही दुःखामधून समोर जात आहोत तेव्हा देव आम्हाला कधी सोडून देत नाही. एकदा एका व्यक्तीला स्वप्न पडलं, तर स्वप्नामध्ये तो म्हणाला, स्वप्न असं पाहताना तो सांगताना त्याला असं वाटलं स्वप्नामध्ये की देव त्याच्यासोबत आहे, देव त्याच्यासोबत आहे, नेहमी त्याच्यासोबत आहे आणि देव त्याच्यासोबत चालत आहे. आणि चालता चालता त्यांच्या 2 पाऊंड, 2 लोक चालण्याचे त्याला पाऊंड दिसले. 2 लोक, माझे पाऊंड आणि प्रभू येशू माझ्यासोबत चालत आहे. आणि असं चालता चालता 4 पाऊंड दिसत आहेत. आणि एक असा वेळ आहे त्यावेळी फक्त 2च पाऊंड आहे, म्हणजे एकाच व्यक्तीचे पाऊंड आहे. आणि ते त्याला दिसलं. तेव्हा मग हे पाहिल्यानंतर तो व्यक्ती येशूला म्हणत आहे, येशू, तू माझ्यासोबत होतास, माझ्या आनंदामध्ये तू होतास, परंतु जेव्हा मला दुःख आलं तेव्हा तू माझ्यासोबत दिसत नाही आहेस, कारण तुझे हे 2 पावलं दिसत नाही आहे, माझेच पावलं दिसत आहे. येशू म्हणाला, ते 2 पावलं तू पाहत आहेस ना, ते तुझे नाही, ते माझे आहेत. कारण काय? जेव्हा तू दुःखामध्ये होता, जेव्हा तू आजारी होता, जेव्हा तू संकटामध्ये होता, तेव्हा मी काय केलेलं आहे, मी तुला माझ्या खांद्यावर टाकून मी चाललो. आणि म्हणून तुझे पाऊंड नाही उमटले, माझेच पाऊंड उमटलेले आहेत, म्हणून एकट्याचे पाऊंड दिसत आहेत. प्रियजनो, खरोखर देव आम्हाला दुःखामध्ये कधी सोडून देत नाही आणि दुःख आम्हाला कधी नष्ट करत नाही. देव आमच्यासोबत आहे. दुःखाद्वारे आम्ही सुखाकडे वाटचाल करतो आणि दुःखाद्वारे आम्हाला सुखाकडे जाण्याचा मार्ग मिळते. दुःख हे सुखाचा आरंभ आहे. म्हणून प्रियजनो, आमच्या जीवनामध्ये जे दुःख येते ते सहन करण्यासाठी आपण देवाकडून शक्ती मागूया. दुःखाद्वारे आम्हाला एक चांगला मार्ग मिळते. दुःखाद्वारे देव आम्हाला सत्याकडे नेते, जीवनाकडे नेते.